गेली अनेक वर्ष खंबाटा कंपनीसाठी या कामगारांनी घाम गाळला, कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवलं, पण याच्या मोबदल्यात कामगारांच्या हाती आली ही फक्त निराशाच। गेल्या वर्षी खंबाटा कंपनीनं अनेक कामगारांना कामावरून कमी केलं, पण त्यांच्या मेहनतीचा मोबदला मात्र दिला गेला नाही। कामगारांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी लढावं लागतंय। या विरोधात कामगारांनी एकत्र येत आझाद मैदानात आंदोलन केलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। MLA नितेश राणे यांची संघटना कामगारांचे हित न बघता त्यांच्या विरोधात त्यांनी पिटिशन दाखल केलंय। त्यांनी त्यांच्या पिटिशन मध्ये लिहिलंय की जी इल्लीगल ऑर्डर कोर्टाने दिली, आता कोर्टाची ऑर्डर इल्लीगल कशी असू शकते। महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्यामुळे खंबाटा कंपनीतल्या कामगारांचं नुकसान झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। कामगारांची एक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी होती। या सोसायटीत जवळजवळ 4,70,000 रुपये होते। हे खंबाटा कंपनीला लोन म्हणून दिले होते। तर आता माझ्या हातात एक पत्र आहे ज्याच्यात सरळ सरळ दिसतंय की ते 4,70,00,000 हे परत नितेश राणे यांना दिले गेलेले आहेत। तर नितेश राणे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळत शिवसेनेला लक्ष केलंय। अंजली दमानिया मातोश्रीवर गेल्यानंतर माझ्यावर हे आरोप करत आहेत, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे लोकांना समजत आहे, असा प्रत्यारोप नितेश राणे यांनी केला। आतापर्यंत कामगार सेना आणि महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचा प्रवास करणाऱ्या खंबाटा वादाचं आवर्तन अजून पूर्ण झालेलं नाही, हे मात्र नक्की। मुंबई लाईव्ह।